व्यासपीठावरील बसलेले सर्व ग्रामस्थ असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी राजकीय नेते असतील, हे तुमच्यासारखे या ठिकाणी बसले होते. मॅडम बरोबर, दमाले मॅडम असेल, मी असेल, या ठिकाणी तुमच्या जागेवरती बसलेलो होतो. आज या ठिकाणी आम्हाला जे शाळेने दिलं, मी तुमच्या समोर का बोलतोय, हे फक्त एका गुरुजनांनी दिलेलं ज्ञान आणि ते ज्ञान आपण त्या ठिकाणी आत्मसात करावं. आणि आम्हाला तुमच्या प्रत्येक शब्दावरती विश्वास आहे, कारण तुम्ही दिलेला शब्द हा तुम्ही पाळता, हे मी सुरुवातीपासून त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. जीवाचं रान कराल, परंतु त्या ठिकाणी दिलेला शब्द आपण पाळता. आपल्याला शाळेने जे संस्कार दिले ते त्या ठिकाणी निश्चित चांगले, आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला आज लोकांनी या पदावरती नेऊन बसवलं. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण सर्वांनी अशा प्रकारचं सामाजिक काम करावं. सामाजिक कार्यातून प्रसिद्धी मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लोकमत मिळत असतं. यानंतर सर माझी अपेक्षा आहे की तसा प्रोटोकॉल नाहीये, परंतु तो प्रोटोकॉल तोडून त्या ठिकाणी मी आदरणीय आमचे मित्र समाजरत्न राज्यस्तरीय ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला ते आदरणीय निखिल भाऊ डोके यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. विद्यालय व्हावं आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा आहेत, या सोयी सुविधा पुरवण्याचं काम गेल्या वर्षी ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं ते निखिल भाऊ डोके, त्याचबरोबर त्यांच्या समेत आलेले घाडगे, आणि एक बोर्डाच्या संदर्भामध्ये एक मीटिंग आहे. मला सुद्धा ताबडतोब त्या ठिकाणी जायचे, परंतु ही मंडळी या ठिकाणी प्रथमतःच म्हणजे जयसिंग अण्णा पोटे पहिल्यांदाच सदस्य झाल्यानंतर या विद्यालयामध्ये पहिल्यांदा ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी खूप खूप या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. आणि शाळेच्या संदर्भामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितच सोडवण्याचं काम जयसिंग अण्णा पोटे असतील, त्यानंतर निखिल भाऊ डोके असतील, हे सगळेच मंडळी. आणि खूपच आता हे सगळं मी जर या ठिकाणी आता आलेलो असलो, परंतु ह्या लोकांचं सहकार्य, पिंपरी पेंढार ग्रामस्थांचं सर्वांचंच सहकार्य गेल्या अनेक दिवसांपासून मी या ठिकाणी पाहतोय की खूप म्हणजे जे मागेल ते हे सगळे मान्यवर त्या ठिकाणी लगेच ताबडतोब म्हणजे आमच्या कोणत्याही हाकेला ओ देण्याचं काम या ठिकाणी हे करतायत. फक्त समस्या सांगावी आणि या लोकांनी लगेच ताबडतोब त्या समस्यांचं निराकरण करावं. अशा प्रकारचं सर्व काम अतिशय व्यवस्थित चांगल्या माध्यमातून हे लोक या ठिकाणी करतायत. या दोघांनाही मी अण्णांना खूप खूप या ठिकाणी त्यांच्या भावी वाटचालीसाठी, त्यांच्या हातून समाजाची, त्यानंतर शाळेसाठी सर्वच लोकांची त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची सेवा करावी अशी मी आपल्या विद्यालयाच्या वतीने त्या ठिकाणी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं मी खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ठिकाणी मला शब्द दिला त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर सीसीटीव्हीची संकल्पना मला वाटतं मी याच्या आधी मला राणे सरांच्याही माध्यमातून समजलं होतं. अनेक वेळेला प्रयत्न झाले, शासनाचंही परिपत्रक पडलं, कारण भरपूर अशा काही घटना घडल्या की त्यामुळं प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही हा कंपल्सरी असावा असं परिपत्रक आलं होतं. परंतु त्यामध्ये सर्वात पुढाकार घेऊन म्हणजे ज्या वेळेला मी स्वतः इथं आलो, मला काहीतरी करायचं होतं की शाळेमध्ये आपण केवळ शिक्षक म्हणून नाही तर शाळेमध्ये आपण या गावचे शिक्षक आहोत आणि आपल्या हातून काहीतरी चांगलं काम घडावं. आणि माझ्या चांगल्या कामामध्ये, माझ्या स्वप्नांमध्ये भर घालण्याचं काम माझ्या या ठिकाणी असणाऱ्या मित्रांनी केलं. मी पुन्हा एकदा या ठिकाणी निखिल भाऊचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये भाऊ या ठिकाणी सरांच्या माध्यमातून, संकल्पनेतून या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये अनेक झाडं आहेत, त्या झाडांखाली त्या ठिकाणी जे बाग आहेत आपण गावामध्ये पाहिले, स्मशानभूमीकडे पाहिले, परंतु या ठिकाणी विद्यार्थी 50 ते 60 विद्यार्थी आपले सकाळी स्कॉलरशिप असेल, इयत्ता 10वीचे असतील, यादा तासाला जे येतात ते इतरस्त त्यांना बसण्यासाठी जागा नाही. या पोर्चमध्ये बसले तर सकाळची 11वी 12वीचे वर्ग सुरू असतात. आणि म्हणून सरांची एक संकल्पना होती आणि त्या संकल्पनेतून या ठिकाणी आपण हा उपक्रम राबवलेला आहे. आणि या उपक्रमासाठी या ठिकाणी आमच्या भगिनी सौ धमाले मॅडम यांनी त्यांच्या आजीच्या स्मरणार्थ 5 बाग देण्याचं या ठिकाणी आपल्या विद्यालयाला जाहीर केलं. त्याचबरोबर
प्रयत्नातूनही माझ्या प्रयत्नातून 7 बाग त्या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय पुटे सर यांनी सकाळी सांगितलं का गायमुखवाडी मधून आम्ही 5 बाग त्या ठिकाणी देणार आहोत. म्हणजे एकंदरीत आता आपल्या सध्या परिस्थितीमध्ये 17 बाग या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे जी अपेक्षा होती सर आपली, ती अपेक्षा या ठिकाणी ग्रामस्थांनी पूर्ण केलेली आहे. आणि तुमचं यामध्ये कुठंतरी योगदान असावं असं या ठिकाणी मी या मंचावरून या ठिकाणी व्यक्त करतो. शिवाय तुम्ही या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला साथ देणार आहात आणि हा विश्वास त्या ठिकाणी आम्हाला आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या सुद्धा वतीनं एखादा बाग आपल्या शाळेला मिळाला तर निश्चितच त्या ठिकाणी चांगलं काम होईल. शिवजन्मभूमी पिंपरी पेंढार यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे सदस्य आहे आदरणीय जयसिंग भाऊ पोटे आहे, निखिल भाऊ डोके आहेत, त्याचबरोबर जालिंदर भाऊ गाडगे आहेत आणि गणेश भाऊ पोटे हे सर्व पिंपरी पेंढार शिवजन्मभूमीचे सदस्य आहेत. आणि यांनी आताच या ठिकाणी जाहीर केलेल्या व्यासपीठावरनं की एकूण 5 बाग शाळेसाठी दिले जातील. त्यांच्यासाठी एकदा प्रथम आपण क्लॅप्स गो करा. विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक वृंदांच्या वतीनं दादा आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी किल्ला याला वंदन करून आपल्या शाळेचे प्राचार्य, आपल्या शाळेतील सर्व गुणवंत शिक्षक स्टाफ आणि प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा हा दिवस माझ्या दृष्टीने सुवर्ण योग म्हणावा लागेल. मी आज आपल्या समोर पंचायत समिती सदस्य म्हणून भाषणासाठी उभा नसून मी आपला एक कुटुंबातील सदस्य आहे असे समजून तुमच्या समोर संवाद करण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर याच मैदानावर बसून मी इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले आहे. अनेक गोष्टी याच गुरुजनांनी आम्हाला शिकवल्या, आम्ही घडलो याच मैदानावरती, याच वर्ग खोल्यांमध्ये आम्ही शिकलो, सुसंस्कृत झालो. आयुष्याची सुरुवात करताना अनेकदा झिगावं लागले, कष्ट करावं लागलं, परंतु शालेय जीवनाचे जे अनुभव आहेत ते आज पूर्ण आम्हाला आठवणीतील दिवस म्हणून आज मला ते एक एक दिवस आठवतोय. तुम्हाला एक सांगतो की शाळेला आई म्हणून म्हटलं जातं. आईचे आपण कधी खोटं बोलू नका. आईचे आपण कधी खोटं बोलतो का? आपली जी आई आहे या आईशी आपण कधी खोटं बोलतो का? तर नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, शाळा ही आपली आई आहे. आईशी कधी खोटं बोलू नका. व्यसनापासून दूर राहा, अतिशय लांब राहा. व्यसन कुठलंच करू नका. मोबाईलचा वापर होईल तितका शक्यतो टाळा. गरजेपुरता मोबाईल वापरा. आपले हे जे गुरुजन आहेत हे आपल्याला घडवतात, शिकवतात, आपल्यासाठी झिजतात. उद्याचं भवितव्य, त्या राष्ट्राचं भवितव्य म्हणून आपल्याकडे पाहणार आणि आपल्याला घडवण्यात हे शिक्षक कुठेही कमी पडत नाहीत याची खात्री आम्हाला आहे. या निमित्ताने आज आपल्या या शिक्षकांनी आमचा जो मान सन्मान या ठिकाणी केला त्याबद्दल मी आणि आमचे मित्र निखिल भाऊ डोके आपले आणि शाळेचे खूप खूप आभार मानतो. येणाऱ्या काळात पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि आपले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार शरददादा सोनवणे असेल, यांच्या माध्यमातून या शाळेसाठी जे जे काही देता येईल त्याच्यासाठी निश्चितच प्रयत्न करील. आणि 24 तास तुमच्या आपल्या गावासाठी, आपल्या परिसरासाठी आणि जुन्नर तालुक्याचा गटनेता या नात्याने जुन्नर तालुक्याच्या भविष्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीला तत्पर हजर राहील हेच या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मी या ठिकाणी वंदन करतो. आपल्या भारत भूमीचं रत्न होऊन गेलं डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांच्या पवित्र स्मृतीस मी वंदन करतो. खर तर आज या अशा आनंदाच्या क्षणी आज शाळेच्या सर्व स्टाफने, मुख्याध्यापक सर असतील किंवा माझे मित्र समेश व्यासांनी, सर्व उपस्थित स्टाफ असेल, सर्वांनी आम्हाला आज आमंत्रित केलं आणि आमच्या जो काही कार्याचा कौतुक केलं तर त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे खूप खूप असे आभार व्यक्त करतो.
खरं तर म्हणतात की हा एक शाळेत शिकत असताना जेव्हा आपण अभ्यास करतो आणि आपल्याला कुठेतरी चांगले मार्क मिळाल्यानंतर आपलं कुटुंब असेल किंवा आपली शाळा असेल आपल्या पाठीवर कौतुकाची थाप टाकतं. त्याच पद्धतीने आज एक आनंद होतोय की आपण कुठेतरी कामाला सुरुवात केली, सामाजिक कामं चालू केली, ठरवलं की एक 2-3 क्षेत्रात काम करायचं. मग ते शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि ग्रामीण विकास असेल, या 3 गोष्टींमध्ये काम करायचं, त्यामध्ये आपलं योगदान द्यायचं. ते योगदान देत असताना एक छान असं प्रयत्न चालू ठेवले आणि त्या प्रयत्नांना कुठेतरी आज यश मिळालं की एक आपल्या गावानेही खूप सारा पाठिंबा दिला. आमचे मार्गदर्शक असतील, जयसिंग पोटे असतील, यांनीही खूप छान असं एक कामाचं जे म्हणतो की एखादं काम करत असतो पण ते कामही दिसायला लागतं, तेव्हा त्या कामाचं एक कौतुक होतं. ते ज्या व्यक्तींनी माझ्या आयुष्यात केलं ते आमचे जयसिंग पोटे असतील, यांनी ते दाखवलं की निखिलचं काम असं आहे. आणि त्या कामानंतर आधी 1-2 कामं करायचा, आता गावातून प्रत्येक ठिकाणी फोन येतात की असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे. तर खूप सारा असं धन्यवाद दिला तुमचं की तुमच्यामुळे आज मला सामाजिक जीवनात काम करण्याची संधी मिळते. समीर सर, तुमचंही खूप खूप धन्यवाद. एकच छोटंसं काम तुम्ही माझ्याकडून करून घेतलं पण त्याचं तुम्ही कौतुक एवढं गेलंय की ते असं खूप साऱ्या उंचीवर तुम्ही मला नेऊन ठेवलं, त्याबद्दलही खूप सारा धन्यवाद. पुढे जाऊन एक गोष्ट सांगू इच्छितो. आज शिवजन्मभूमी युवा मंच पिंपरी पेंढारा असेल किंवा त्या पलीकडे जाऊन डॉक्टर APJ अब्दुल कलाम वेलफेअर फाउंडेशनचा मी सदस्य आहे. तर माझा मित्र परिवार त्यामध्ये सगळे काम करतो. आम्ही ठरवलं आहे सर की आमची पहिली प्रायोरिटी सामाजिक जीवनातलं काही असेल तर योगदान पहिलं असेल ते शैक्षणिक क्षेत्रात असेल. त्याच्यासाठी मी सांगू इच्छितो की आपल्याही शाळेतलं कुणीही एखादा गरजू मुलगा आणि हुशार असेल, आपण म्हणतो की खूप छान हुशार आहे पण काहीतरी गोष्टीमुळे मागे पडतोय, सर विनंती माझी, एखादा मुलगी असेल मुलगा असेल, सुचवा सर, दरवर्षी एखादा सुचवा. त्याला फार इंजिनियर असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असेल, ही जबाबदारी सगळी आमचं आज फाउंडेशन घेतोय आणि त्यासाठी आम्ही आज प्रयत्न करतोय सर. तर कधी तुम्ही एखादं नाव असं मला सुचवा मॅडम, तुम्ही तुमच्या नजरेतलं की हा ही मुलगी हुशार आहे, हा मुलगा हुशार आहे, पण परिस्थितीने उद्या पुढे गेल्यानंतर मार्क जरी पडले तरी प्रॉब्लेम होऊ शकतो, आर्थिक गोष्टीमुळे पुढे जाता येणार नाही किंवा गायडन्स याच्यामुळे पुढे जाता येणार नाही. असे कोणतेही विद्यार्थी सुचवा, त्यांना इंजिनियर असेल, डॉक्टर असेल किंवा एखादा प्रशासकीय अधिकारी करण्याचंही स्वप्न आमचं आहे आणि ते आम्ही त्यासाठी कटिबद्ध राहून हे या ठिकाणी सांगतो. तुम्ही केलेला सन्मान आमच्यासाठी खूप मोठा आहे, त्याबद्दल शाळेचे खूप खूप धन्यवाद. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद. जय हिंद. नवाने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य अण्णा आणि त्यांच्या समवेत आलेले आताच नुकताच जो पुरस्कार मिळाला, राज्यस्तरीय पुरस्कार सामाजिक मध्ये निखिल भाऊ आणि गाडगे, त्याचबरोबर गणेश भाऊ. मित्रांनो, देणाऱ्याचे हात भरपूर आहेत. आत्ताच सांगितलं की आताच निखिल भाऊने सांगितलं की असा आम्हाला एखादा विद्यार्थी सुचवा किंवा विद्यार्थी सुचवा ज्यांना मार्क्स मिळणार नाही पण आपल्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना पुढे जाता येणार नाही. अशी आर्थिक अडचण त्यांची आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, समाजामध्ये आर्थिक अडचण ही कोणत्याही ध्येयाला वाचू म्हणजे कोणत्याही ध्येय गाठण्यापासून परावृत्त होऊ शकत नाही. आर्थिक अडचण दूर करण्यासाठी समाजामध्ये अनेक दानशूर व्यक्ती आपल्या समाजामध्ये असतात, फक्त आपण अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आज आपल्या विद्यालयामध्ये यांनी सदिच्छा भेट दिली, त्याचबरोबर त्यांचा अमूल्य वेळ आपल्या विद्यालयासाठी देऊन त्यांनी व्हिजिट करून त्याचबरोबर ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी दूर करण्याचंही आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि ते पूर्ण करतील असं मी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचं, सर्व ग्रामस्थांचं, पूर्ण आदरणीय व्यक्तींचं, सर्वांचंच विद्यालयातर्फे आभार मानतो. जय हिंद, जय भारत.